मुने मुक्त झाले भेणे गर्भवासा, मुने मुक्त झाले भेणे गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभतो. अवघाच संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या. पुराणी उपदेश साधन उद्भट, पुराणी उपदेश साधन उद्भट, आम्हा सोपी वाट वैकुंठीची. अवघाची संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या. तुका म्हणे जना सकळा सहित, तुका म्हणे जना सकळा सहित, घेऊ अखंडित प्रेम सुख. अवघाच संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. तुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुकार. वेळांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुल्या. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मुनी मुक्त झाले भेणे गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभतो. संत श्रेष्ठ सच्चिदानंद मूर्ती जगद्गुरु श्री तुकाराम महाराज प्रस्तुत महामहिम वैकुंठ मेलधिनी या श्रेष्ठ स्थलाच्या ठिकाणी संपन्न होत असणारा वैकुंठवासी वंदनीय परमपूज्य गुरुवर्य तुंगना महाराज यांच्या पुण्यतिथीचा जो समारोह आहे, यातील वाट्याला आलेल्या चिंतन सेवेकरिता निवडलेला हा जो अभंग आहे, या अभंगाचं हृदगत म्हणजे वारकरी संप्रदायाचं हृदगत आहे. विठाला विठाला. वारकरी संप्रदायामध्ये भगवंताचा जयंती उत्सव आणि साधू संतांचा पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो. भगवंताचा जन्मदिव्य म्हणून जयंती उत्सव आणि साधूंचं निर्वाण जे असतं ते दिव्य असतं म्हणून साधूंचा पुण्यतिथी उत्सव. एका अर्थानं त्याला आपण पुण्यस्मरण म्हणतो. परमार्थ क्षेत्रामध्ये स्मरण ही जशी साधना आहे तसं स्मरण हे साध्य सुद्धा आहे. एका श्रेष्ठ साधूचं वचन आहे, जनसाधन तन सिद्धी. जे साधन असतं तेच कालांतरामध्ये सिद्धी बनत असते. तसं या संप्रदायामध्ये स्मरण साधना जी आहे ती स्मरण साधना सुद्धा सिद्ध झाल्यानंतर ते स्मरणच राहतं. पुण्यस्मरण ही साधना त्याबरोबर एक अलौकिकत्वात प्रवेशित होण्याचं जे स्मरण आहे ते साध्य आणि साधना या दोन्ही एकत्र होतात. ज्ञानोपारायांच्या सोप्या भाषेमध्ये बोलायचं ठरलं तर, विपाये आठवला चित्ता तरी दे आपुली योग्यता, तया ते प्रशंसिता लाभती. आठवण करण्याचा परिणाम जीवनाची जीवनानुभूती ही भगवत स्वरूपामध्ये प्रवेशित झाल्याशिवाय राहत नाही. एवढा महिमा स्मरणाचा असल्यामुळे स्मरण करणं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अति उचित ठरलं गेलं. विठाला विठाला. जीवात्मा जन्माला आल्यानंतर ज्याचं जीवन
सामान्य प्राण्याप्रमाणे जगण्यात खर्च होतं आणि शेवटी विलीन होतं. अशा जीवनाचा जो भवितव्याचा काल आहे, तो भवितव्याचा काल अनेक जन्म विविध प्रकारच्या योनी भोगण्यामध्ये होतो. हा एक वर्ग आहे. दुसरा असा एक वर्ग आहे की जो या जन्मामध्ये आल्यानंतर अलौकिक जीवनामध्ये प्रवेश करतो, साधना करतो, ज्ञान मिळवतो, अलौकिक पदाला प्राप्त होतो आणि अलौकिक पदाला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा जन्माला येण्याची त्याला स्थिती बनत नाही. तो कायमचा मुक्त होतो. हा दुसरा वर्ग आहे. आणि एक सर्वश्रेष्ठ असा वर्ग आहे, तो जन्माला आल्यानंतर प्रत्येक आयुष्याचा क्षण भगवत उपासनेमध्ये व्यतीत करतो आणि या लोकाला कायमचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा मुक्त अवस्था प्राप्त झाल्यानंतर सुद्धा परत जन्म घेण्याची तयारी दर्शवितो. का दर्शवितो याचं उत्तर या अभंगात आहे. विठाला विठाला. याचा अर्थ वारकरी संप्रदायातील असणारं अलौकिक वैभव, त्याची महान उंची जी आहे ती उंची प्रगट करणारा अभंग आहे. येत आहे या विश्वाच्या बाबतीमध्ये आपण विचार करू गेलो तर तत्वज्ञ या विश्वाच्या बुडाशी जातात. कुठली एक अशी शक्ती आहे की त्या शक्तीने या विश्वाची रचना केली. ती शक्ती अनेकविध आहे का एक आहे? एका शक्तीनंच हे अनेकविध निर्माण केलं का? मग अनेकविध खरं का एक खरं? एकापासून अनेकाची जी झालेली जी उत्पत्ती आहे ती खरी का? मग अनेकामध्ये अनेक आहे का अनेकामध्ये एक आहे? ज्या एकापासून अनेक झालं त्या अनेकामध्ये अनेकच आहे का एक आहे? हा तत्वज्ञ मंडळी सतत धांडोळा घेत असतात. आमचे संत सोप्या भाषेमध्ये सांगतात, या विश्वाच्या सृजन हेतूच्या पाठीमागे एक भयानक शक्ती आहे आणि त्या शक्तीनं या विश्वाचं सृजन केलं. एकी एकलाची आसोनी एकला, एकी एकटाची आसोनी एकला, एकलाची आसोनी एकला, विश्वी विश्वाकार होऊन या ठेला. जया परी हो तैसाची गमला, जया परी हो तैसाची गमला, आचो जांबुला ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी, ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी. एकी एकटाच्या सोनी एकला, विश्वी विश्वाकार होऊन या ठेला, जया पर्या तैसाची गमला, नंद नंदनाचो जांबुला माये. एकटीच शक्ती अनंतविध प्रकारात आहे. जे अनंत होतं तेच डोळ्यापुढे विश्वाच्या रूपानं शांत म्हणून नजरेला येऊ लागले. सर्वसामान्य प्राणी अंताच्याच जीवनामध्ये नांदू लागला. जे अंतवान आहे, ज्या अनंतापासून निर्माण होतं त्या अनंताला विसरून अंताच्याच पाठीमागे लागला. या विश्वात जगत असताना विविध प्रकारचं गणित करू लागला. आपल्या आयुष्याचं गणित, साधनेचं गणित, साध्याचं गणित, हे सगळं गणित करता करता ज्या अगणितापासून हे तयार होतं त्या अगणिताला मात्र तो नेमका विसरला गेला.
पण जो विचारवान आहे, सुसंस्कारी आहे, तो मात्र त्याला विसरत नाही, त्याच्याकडे अचूक जाण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रयत्न केल्यानंतर त्याच्या हाताशी अशी अनंत शक्तीची एक महान दिव्य शक्ती हातात येते. ती दिव्य शक्ती हातामध्ये आल्यानंतर त्याचे या जगातली किंमत, जगातलं जीवन अलौकिक बनते. राहिलो अनंताचे पायी, तुका म्हणे येणे जाणे नाही आता, तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताचे पायी. येणं लागत नाही, जाणं लागत नाही, अनंत शक्तीशी तद्रूप होऊन राहणं हे एक जीवन होत. माझ्या दृष्टिकोनातून या विश्वामध्ये दोन प्रकारची जीवन आहेत. एक गरजेतलं जीवन आणि दुसरं प्रेमातलं जीवन. जीव जन्माला आल्यानंतर सतत जो धडपड करतो, क्रियाशील बनतो. का बनतो? गरज म्हणून. ज्या वेळा त्याची गरज संपेल त्यावेळा त्याची क्रिया संपेल, इच्छा संपेल. यावत संसारामध्ये संसाराच्या साधनाने संपूर्ण गरज संपली असं जगात एकही उदाहरण आपल्याला मिळणार नाही. रावणासारख्याचा मोठा संसार समोर जरी आला, गरज संपली नाही. म्हणून आपली गरज भागवण्याकरिता जगामध्ये अनंतविध प्राण्यांचा वर्ग आहे. चुकीच्या मार्गाने जाणारा संसारिकाचा वर्ग, जो आपल्या जीवनामध्ये योग्य प्रयत्न करतो आणि ज्याची गरज भागतोय त्याला मुक्त म्हणतात. मुक्ताची जीवनाची गरज भागत असते, त्याला पुन्हा गरजेची कुठली इच्छा वस्तू शिल्लक राहत नाही. मुक्त पुरुषाची जी वचनं असतात किती तृप्तीची असतात. कृत्य कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, आम्ही तृप्त झालो. काम नाही काम नाही झालो पायी काम. याचा अर्थ गरज संपली त्याची. पण याही पेक्षा एक श्रेष्ठ जीवन आहे की जे जीवन नुसत्या गरजेपुरतं राहत नाही, केवळ प्रेमा करता राहत. ऋषी मुनी यांचं जीवन गरजेतलं जीवन, ज्याची गरज पूर्ण झाली असं जीवन. भक्तांचं, संतांचं, वैष्णवांचं जीवन हे प्रेमाचं जीवन आहे. गरजेच्या जीवनापेक्षाही देखील यांच्या जीवनाची उंची वाढलेली असते. कायमची मुक्ती प्राप्त होणं हे वैष्णवांच्या अनुभवात, वैष्णवांच्या जीवनात फार मोठं नाही. त्याही पेक्षा त्यांना आपल्या जीवनाला पुढे न्यायचं आहे. आणि ते जीवन म्हणजे पूर्ण अशा प्रकारचं प्रेममय जीवन. संसारिकाचं जीवन पूर्ण परतंत्र, ज्याची गरज पूर्ण झाली त्याचं जीवन स्वतंत्र जीवन. आणि प्रेमाकरता जीवन जगणारा तो पूर्ण स्वतंत्र जीवन. म्हणून पूर्ण परतंत्र, स्वतंत्र आणि पूर्ण स्वतंत्र असे तीन वर्ग आहेत. संसारिक माणसाचे जीवन पूर्ण परतंत्र आहे. येण्यात परतंत्र, राहण्यात परतंत्र, जाण्यात परतंत्र, मिळवण्यात परतंत्र, सगळ्याच बाबतीमध्ये परतंत्र. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये काय बाजू स्वतंत्र असा विचार जर आपण करायला गेलो, कुठल्याही प्रकारची बाजू स्वतंत्र नाही. जिने पराधीन आणि काहाती, दृढपाशी बहु बांधलो संतती, सरथ क्रियमान
सांगाती मोवंडिती सत्ता पुलिया मोवंडिती सत्ता पुलिया सर्वार्थानं हे परतंत्र जीवन आहे. म्हणून मृत्यू लोकांमध्ये काय स्वतंत्र असा विचार करायला गेलो काही स्वतंत्रतेमध्ये येत नाही. फार झालं तर मतदान कोणाला करायचं या बाबतीमध्ये काही अंशात स्वतंत्र आहे. पुढे जाऊन सांगू का कोणाचं वाटोळं करायचं आहे या बाबतीत काही अंशात स्वतंत्रता चालेल. कोणाचं भलं करायचं या बाबतीमध्ये मात्र स्वातंत्र्य नाही. संसारिकाचं पूर्ण जीवन हे पूर्ण परतंत्र आहे. ऋषी महर्षी मुनी यांचं जीवन स्वतंत्र जीवन. स्वतंत्र म्हणजे ज्या जीवनाची अनेक कल्पच्या कल्प सतत पिछेहाट होत होती, ज्याच्यात पारतंत्र्य वाटायला येत होतं ते पूर्ण पारतंत्र्य संपवलं हे जीवन. पण पूर्ण स्वातंत्र्य नाही. पूर्ण स्वातंत्र्याचं जीवन जर या जगात कोणाचं असेल तर फक्त विष्णुदास संत वैष्णव यांचंच असू शकतं. या पूर्ण स्वतंत्र जीवनानं जगणारी जी मंडळी आहे ही मंडळी या जगात आपला विशेष अशा प्रकारचा जो प्रभाव आहे विशेष जीवन जगापुढे मांडल्याशिवाय राहत नाहीत. का मांडावं याने याच्यावर काहीसा विचार आहे, आपण वेळ उरल्यानंतर पुढे पाहणार. संतांनी आपला अभिमान मिरवावा का आपली अस्मिता का मिरवावी त्याची काय गरज आहे याचं चिंतन पुढे आपल्याला करायचं आहे. पण संत मात्र जरूर आपली अस्मिता मिरवतात, प्रगट करतात. महाराजांची या अभंगामध्ये एक प्रकारची श्रेष्ठ भावना आहे आणि ती भावना अद्भुत आणि अनुभूत आहे. अद्भुत म्हणजे परमार्थ क्षेत्रामध्ये जी इतरांच्या वाट्याला येत आहे म्हणून अद्भुत आहे. आणि जन्मच्या जन्म नव्हे कल्पच्या कल्प ती अनुभवली म्हणून अनुभूत आहे. अशी श्रेष्ठ अशी जी भावना आहे ती भावना जगद्गुरु तुकाराम महाराज प्रगट करतात. म्हणून प्रगट करत असताना आपल्या भावनेची उंची मोजत असताना ती किती उच्च आहे हे सांगत असताना या जगामध्ये उच्च जीवन जगणाऱ्या माणसाची एक बाजू घेतात आणि दुसरी बाजू आपली मांडत असताना पहिली बाजू तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मांडतात. संसाराची विवंचना ज्याला खुपलेली आहे टोचलेली आहे अशी मंडळी याच्यावर रुसतात आणि रुसल्यानंतर याच्यातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या प्रयत्नाला यश येतं. प्रयत्न करणाऱ्या त्या वर्गाला परिभाषेमध्ये मुनी म्हणतात. मननशील यहा मुनया, ज्यांचा स्वभाव सतत परमात्म चिंतनाशी रमलेला आहे, निगडित झालेला आहे, त्यांना मुनी असं म्हणतात. ज्यांचं मन एक क्षण देखील परमात्म्याच्या चिंतना व्यतिरिक्त जाऊ शकत नाही. वेदाच्या ज्या 3-4 प्रेरणा आहे, आत्मावारे द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निदिध्यासितव्य, यातला जो मंतव्य
हा जो प्रकार आहे, ज्यांच्या जीवनामध्ये सतत आत्मस्वरूपाचं मनन आहे, वृत्ती एक क्षण देखील आत्म्याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे जाऊ शकतच नाही. नव्हे नव्हे जगाचं भान देखील त्या वृत्तीला राहू शकत नाही. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती हे वृत्ती भारी जन्म विशेष, वृत्ती भारी जन्म विशेष, माझी हरपले साई जेथे त्या तेथे, माझे हरपले साई जेथे त्या तेथे, अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते, अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते, निघालो गा शून्य तारोनी तेथे, त्याची वृत्ती इकडे तिकडे जात नाही. निमेषार्धम न तिष्ठन्ति वृत्तीम ब्रह्ममयी विना. एक क्षण सुद्धा ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निश अशी ज्यांची वृत्ती आहे त्याचा परिणाम भयानक लागलेला जन्म मृत्यूचा रोग कायमचा संपतो. संसारामध्ये मरणाला भिणाऱ्याचा वर्ग अनेक आहे.
जन्माला भिणाऱ्यांचा वर्ग फार कमी आहे. जन्माला भीतो तो साधक आणि मरणाला भीतो तो संसारी. विठाला 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 विठाला. जन्माची भीती संपल्यानंतर मरणाची भीती राहू शकत नाही. तेव्हा जो असा श्रेष्ठ वर्ग आहे की ज्याने आपल्या मरणाला मारलाय. कुठल्या प्रभावानं मारलं? मननशील या प्रभावानं. त्याचा परिणाम तुकोबारा सांगतात, मुनी मुक्त झाले भेणे गर्भवासा. गर्भवासाची भीती वाटली आणि मुक्त झाली. पुन्हा गर्भवासाचं त्यांना दुःख भोगण्याचं कारण नाही, हे त्यांचं विशेष आहे. पण आम्हा वैष्णवांचं विशेष त्याही पेक्षा आहे. काय त्या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगतात, आम्हा विष्णुदासा सुलभ. मात्र तुकाराम महाराज एकदम विस्मयकारक अशा प्रकारचा सांगतात. आम्हाला मात्र तो सोपा आहे, त्यांना कठीण. काय आहे? एखाद्या चांगल्या गोष्टीला नाही मानलं म्हणजे तिचा प्रभाव कमी होत असतो असं नाही. ज्या गोष्टीचं अस्तित्व हे वस्तुसिद्ध आहे अशा गोष्टीला मानलं नाही म्हणजे तिचा प्रभाव कधीही कमी होत नाही. गर्भवासाचं अस्तित्व किती मोठ्या मोठ्याना पुढे आलं. शुकाचार्यासारख्यांच्या पुढे आलं. बैसोनी खोळी शुकर आहे गर्भी आंधळा. सिनला येरधाळी दुःखा ठवी वेळा. मागील सोशिले ते नाभी म्हणे रे गोपाळा. पावला त्या कारणे लाज राखिली वेळा. गर्भवासाला मानलं नाही म्हणजे त्याचा प्रभाव कमी होणार आहे असं आहे काय? ज्या गोष्टी तत्वानं मूल्यानं श्रेष्ठ आहेत, प्रभावानं निश्चित आहेत, त्यांना मानलं पाहिजे. अलीकडे अशी ही प्रकारची प्रथा येत चालली आहे. अमूर्ताला, अदृश्य शक्तीला न मानणं हे संभावितपणाचं लक्षण होत चाललंय. त्यामध्ये नीती धर्म या सुद्धा गोष्टी पुढे येत चाललेल्या आहेत. बरीच मंडळी आणि त्यातल्या त्यात आपल्या हिंदू धर्मातली मंडळी इतकी ओंगळ आणि भोंगळ आहेत की धर्माला न मानणं हे सर्वात मोठेपणाचं लक्षण मानत चाललेले आहे. पण गंमत अशी आहे की त्याचा प्रभाव निश्चितच जीवनावर झाल्याशिवाय राहणार नाही. कारण धर्म एव हतो हंती धर्मो रक्षते रक्षिता. धर्माचं आपण जर हनन कराल निश्चित धर्म आपलं हनन केल्याशिवाय राहणार नाही. आणि धर्माचं जर संरक्षण कराल धर्म निश्चित संरक्षण केल्याशिवाय राहणार नाही. सांगायचा अर्थ असा की या गोष्टीला नाही मानलं म्हणजे प्रभाव कमी होणार आहे का? कायद्याला नाही मानलं म्हणजे प्रभाव कमी होणार आहे का? निश्चितच होणार आहे. महाराज गर्भवासाला मानत नाहीत. का मानत नाहीत? आणि ज्या शक्तीवर मानत नाही ती शक्ती जर पाहिली तर ती सामान्य दिसते. एका शब्दातून तुकाराम महाराज ती शक्ती सांगतात, विष्णुदास. कदाचित विष्णूने हे शक्य होतं, विष्णूच्या शक्तीवर हे शक्य होतं, पण विष्णूचा दास झाल्यानंतर ही शक्ती शक्य आहे का याचं चिंतन आपल्याला पुढे करायचं आहे. पण महाराजांचा जो अनुभव आहे, महाराज ज्या परंपरेमध्ये त्या परंपरेचा जो अनुभव आहे तो अनुभव मात्र असा आहे की ज्या गर्भवासाला विचारवंत मंडळी भयानक समजून बसली. प्रथम केला गर्भिवास काय ते सांगावे सायास. दुःख भोगिले नवहे मास आलो जन्मास येथवरी. ही भयानक यातना ज्याला मांडली ती सुद्धा मांडण्याकरता ज्ञान असावं लागतं. काही भीती ज्ञानामध्ये असतात, काही भीती ज्ञानात राहत नाहीत.
आणि काही भीती अज्ञानामध्ये सुद्धा राहत नाही. लहान मुलगा आहे, अंगणामध्ये खेळत आला, एखादा सर्प दिसला अथवा विंचू दिसला, त्याला भीती वाटत नाही. का वाटत नाही? अज्ञान म्हणून. अज्ञानामध्ये सुद्धा भीती वाटत नाही आणि ज्ञानामध्ये सुद्धा भीती वाटत नाही. ज्ञानवान पुरुष आहे, जवळ सामर्थ्य आहे, प्रतिकाराची शक्ती आहे, तो त्या प्राण्याजवळ येतो, त्याला भीती नाही. दोघांच्या जवळ देखील अभयपणा आहे, पण फार फरक आहे. एकाचा आहे अज्ञानातला, असमर्थपणातला, आणि दुसऱ्याचा आहे ज्ञानातला आणि समर्थपणातला. विष्णुदासांचं असं आहे, विष्णुदास हे ज्ञानी आणि समर्थही, आणि समर्थ असल्यामुळे गर्भवासादिकाची जी काही यंत्रणा आहे, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला ती बाधक नाही, आम्हाला ती साधक आहे. आम्हा विष्णुदासा सुलभतो. तुकाराम महाराज, सर्व जगाचा अनुभव एकीकडे आणि तुमचा अनुभव एकीकडे. मनुष्य काही गोष्टी झाकू शकेल, पण आपल्या अनुभवाचा आपलाप कसा करू शकेल? तुम्ही तर एवढं भयानक अशा प्रकारची आपली प्रतिज्ञा, आपलं सामर्थ्य प्रगट करता. काय शक्ती आहे तुमच्याकडे? संसाराचं असणारं जे मूळ स्वरूप आहे ते बदलू शकेल का? यो यस्य स्वभाव असती सतस्य दुर्तिक्रम. जो ज्याचा स्वभाव असतो तो कधीही बदलला जात नाही. एका हिंदी भाषिकांचं एक सुंदर अशा प्रकारचं वचन आहे. खरने खूब बनी मखमल दीजो मढाय, भूंकी पडे बबूतमा जाती स्वभाव ना जाय. एकाला असं वाटलं की मंडळी बरीचशी घोड्याची सेवा करतात, आपण गाढवाचं घोडं काय बनवायला हरकत आहे? चांगल्या स्वच्छ पाण्यात नेलं, चांगल्या अशा प्रकारची साबणं लावली, मखमली वस्त्र त्याच्यावर बांधलं, त्याच्यावर अत्तर टाकली. त्याला असं वाटलं की आता हे गाढव राहिलं नाही, हे घोडं झालं. मग आता याचा जो काही थाट माट आहे, याचं स्वैर अशा प्रकारचं विचरण आहे जे ते आपण पाहावं म्हणून त्यानं आपल्या ताब्यातलं सोडलं. सोडल्यानंतर बनवलेलं घोडं, बनलेलं नाही, बनवलेलं घोडं आता घोडं राहील का? ते घोडं राहत नाही, ते आपल्या मिराशीवर जाऊन उलट होऊन लोळायला लागतं. गाढवाची मिराशी म्हणजे उकरडा, तिथं जाऊन लोळायला लागणार. का? जाती स्वभाव ना जाय. जो ज्याचा स्वभाव आहे तो बदलत नसतो. तुकाराम महाराज, तुम्ही अशा प्रकारचं विरुद्ध कसं बोलता? तुकाराम महाराज म्हणतात जरूर बदलतो. का बदलतो? त्याचा सिद्धांत तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात.
ज्या शक्तीवर आम्ही हे बनवलंय ती शक्ती विठ्ठल शक्ती आहे आणि विठ्ठलाच्या शक्तीवर ब्रह्मरूप बनवलं. याला फार विशेष आहे संतांचा प्रभाव. भगवान स्वतः जगाचा परिचय देत असताना जगाच्या विषयात अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम, संसाराचा परिचय काय देतात? अनित्य म्हणून. संत मात्र या अनित्य संसाराचा परिचय उलट देतात. अवघाचे संसार केला ब्रह्मरूप, उलटा प्रवाह. ज्ञानोबा बोलतात, संसार जया गावा गेला साता पांडवा, होऊन ठाके आघवा मोक्षाचा. जिथे गेल्यानंतर ब्रह्म आणि संसार या दोघांमध्ये भेद शिल्लक राहत नाही. फार विचाराचा हा प्रश्न आहे. अवघा संसार ब्रह्मरूप होईलच कसा? संसार आणि ब्रह्म हे विरुद्ध अशा प्रकारची टोक आहेत. तम प्रकाशवत विरुद्ध स्वभावयो, एकदम विरुद्ध अशा प्रकारची दोन टोक आहेत. मग असं असताना संत बोलतात कसं बोलतात? एक चित स्वरूप आहे, दुसऱ्याचा विचार केला तर ते जड स्वरूप आहे. चित आणि जड हे दोन्ही एकत्र येईल कसं? दोघांचं एकता होईलच कशी? दोघांचे धर्म वेगळे आहेत, दोघांचे स्वरूप वेगळे आहेत, दोघांचा प्रभाव वेगळा आहे. असं असताना दोघांना एकत्र कसं केलं जातं? काय आहे सिद्धांतामध्ये, वेदांतामध्ये पायरी अशी आहे की संसाराला पाहत असताना दोषानं पाहावं. संसार हा नाशवान आहे म्हणून पाहावं, म्हणजे संसारातलं प्रेम संपत असत. ही पहिली पायरी आहे. याही पेक्षा उन्नत पायरी अशी असते की संसारातल्या सर्व वृत्तीचा निराश होणं, संसाराला बाजूला करणं आणि आत्मस्वरूपामध्ये एकत्र येणं. ही दुसरी पायरी आहे. आणि तिसरी पायरी अशी आहे की संसाराला वेगळं न करता संसारच ब्रह्मस्वरूप करणं. ही तिसरी पायरी. पहिला प्रकार आहे नाशाचा, दुसरा प्रकार आहे बाधाचा आणि तिसरा प्रकार आहे एकतेचा. विठाला विठाला. अत्यंत सामान्य अवस्थेमध्ये संसाराविषयी ओळख देत असताना संत एकदम त्याला ब्रह्मस्वरूपाची ओळख पटवून देत नाही. सुरुवातीला एक सांगतात, हा संसार कसा आहे? नाशवान आहे, क्षणभंगुर हे जाय न कळता, ग्रासगिरी सत्ता नाही हाती, केव्हा पडेल याचा भरवसा नाही, पडून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार. हा नाशाचा दृष्टिकोन आहे. दुसरा दृष्टिकोन बाधाचा. पंचमहाभूत म्हणा, अविद्या म्हणा, अवस्था म्हणा, या सर्वांचा निराश करणं. कुठलाही धर्म आपल्या वृत्तीमध्ये न येऊ देताना सर्वापासून अलिप्त होणं, हा बाधाचा प्रकार आहे. पण तिसरा प्रकार असा आहे की निवृत्त न होताना, वेगळं न होताना आहे तेच जे जे दिसतंय त्या दिसणाऱ्या वस्तूशी आत्मदृष्टीनं पाहिल्यानंतर वस्तू वेगळी शिल्लकच न राहणं, याला ब्रह्मदृष्टी म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराजांनीच हा प्रयोग केलाय असं नव्हे. वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला त्यांचा परिचय देत असताना आरतीमध्ये रामया जनार्दन त्यांचं वचन प्रगट करतात. प्रगट गुह्य बोले, प्रगट गुह्य बोले, ब्रह्मती के
प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मच केले. विश्वाला ब्रह्मस्वरूप केलं. जग असे की वस्तू प्रभा. हा अनुभव जो केला ही संतांची दृष्टी आहे. तुम्हा आम्हाला दोन गोष्टी एकत्र आणणं म्हणजे दोन्हीचे धर्म नष्ट होणं, दोन्हीचे स्वरूप नष्ट होणं, असा अभेद होणं, हा एकच अशा प्रकारचा अर्थ पुढे लक्षात येत असतो. पण त्याचे प्रकार आहे. जगातल्या दोन वस्तूचं एकीकरण करण्याकरता काही वेळेला दोन्ही वस्तू एकमेकात मिसळाव्या लागतात. त्यावेळेला त्यांचा अभेद असतो. पाणी आणि दूध, दोघांचे धर्म वेगळे वेगळे आहेत, पण दोन्ही एकत्र करणं, एका भांड्यामध्ये आले की मग दोघांचा काय आपण म्हणतो अभेद. दूध पाणी स्वरूप बनवलं का पाणी दूध स्वरूप बनवलं, हा फरक वेगळा वेगळा आहे. वैकुंठवासी गुरु दुंडा महाराज म्हणायचे, आधा दूध आधा पाणी, ज्यादा करे तो बेमानी. दुधात पाणी घालायचं का पाण्यात दूध घालायचं, ज्याच्या त्याच्या नियतीचा प्रश्न येतो. पण दोन पदार्थ एकत्र करणं म्हणजे दोघांचे धर्म एका ठिकाणी आणणं, हा कर्मातला अभेद आहे. कर्माचा अभेद वेगळा, ज्ञानाचा अभेद वेगळा, भावनेचा अभेद वेगळा. भावनेमध्ये सुद्धा अभेद आहे. एखाद्या खेडेगावामध्ये शिक्षकाची नोकरी करणारा असतो, शाळा मास्तर, त्याची बदली झालेली असते. तो आपली जागा शोधण्याकरता जात असतो. घरातली जी मंडळी आहे ते सामानाचे आवराआवर करत असते. शेजारची बाई येते, काय हो काय चाललंय विचारल्यानंतर ती उत्तर देत असते, आमची बदली झाली. वस्तुतः ही शाळेत गेलेली सुद्धा नसते. शिकवण्याचं तर काम दूर राहू द्या, पण शाळेत जाण्याचा सुद्धा ओनामा वाट्याला आलेला नसतो. पण म्हणते मात्र आमची बदली झाली. कोणती एकता ही? भावनिक एकता आहे. म्हणूनच आपण व्यवहारामध्ये सुद्धा मास्तर असेल तर त्याच्या बायकोला मास्तरीन बाई म्हणतो, वकील असेल तर त्याच्या बायकोला वकिलीन म्हणतो, डॉक्टर असेल तर डॉक्टरच्या बायकोला डॉक्टरीन म्हणतो, बुवा असेल तर बुवीन म्हणायचं का? विठ्ठल विठ्ठल. अभेदाचा हा भावनिक प्रकार आहे. अभेदाची शास्त्रकार एक सुंदर अशा प्रकारची व्याख्या सांगतात. कारण सत्ता रिक्त सत्ता कत्वा भाव हा अभेद. हा कारणाच्या सत्ते विना कार्याची सत्ता वेगळी शिल्लक न राहणं, याचं नाव अभेद. संतांच्या नजरेमध्ये हा अभेद आहे. हे जे जग दिसतंय या जगाला स्वतंत्र सत्ताच नाही आहे. मग याच्याकरता माया मानावी का न मानावी या भानगडीत पडायचं कारणच नाही. मात्र एवढं खरं आहे, या जगाला जे काही दृश्यत्व आलेलं आहे, या जगाचे जे व्यवहार आहेत, या जगाची जेवढी काही स्पंदनं आहेत ती सगळीच्या सगळी स्पंदनं कारणात आहेत, कारणामुळेच आहेत. म्हणून कारणाविना याची कुठल्याही प्रकारची अवस्था नाही आहे. कार्याला स्वतंत्र अस्तित्व नसणं हा अभेद आहे. म्हणून संत या अभेद भूमिकेवर जातात. अवघाचे संसार केला ब्रह्मरूप. केला म्हणजे कर्तव्याने केला असा नव्हे, जाणला. याला कारणा वाचून दुसरं स्वतंत्र अशा प्रकारचं अस्तित्वच उरू दिलं नाही. कारणाविना संसाराला अस्तित्व का उरू दिलं? संसारात किती मोठं जरी झालं तरी जन्म मरणाची परंपरा भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून जो बहादर पुरुष आपल्या जीवनामध्ये या संसाराला संसाराच्या कारणाच्या वेगळं अशा प्रकारचं शिल्लक राहूच देत नाही, सतत कारणाशी एक रूप पाहतो. म्हणून अशा अभेदानं पाहणारी मंडळी अवघाचे संसार केला ब्रह्मरूप. विठ्ठल स्वरूप म्हणून या. केला म्हणजे तुम्ही स्वतंत्र केला, स्वतंत्र पाहिला का असं नाही म्हणाले महाराज. मुळातच याचं स्वरूप विठ्ठल आहे. कशाचं स्वरूप? संसाराचं स्वरूप विठ्ठल आहे. रूप संसार असेल, स्वरूप मात्र विठ्ठल आहे. रूप वेगळं आणि स्वरूप वेगळं. एखादा नट रंगमंचावर येतो आणि आल्यानंतर तो जो काय वेगळ्या अशा प्रकारच्या वेशभूषेत येतो ते त्याचं स्वरूप असतं का रूप असतं? ते त्याचं रूप आहे, बनवलेलं ते रूप आहे. पण ज्या वेळा तो मूळ अवस्थेमध्ये जातो त्यावेळेला त्याचं ते स्वरूप असतं. तसं या जगाच्या बाबतीमध्ये जगाच्या रूपानं हे देवाचं रूप आहे, पण विठ्ठलाच्या बाबतीमध्ये त्या
कक्षेतून त्या अवस्थेतून पाहिलं तर विठ्ठल हे या जगाचं स्वरूप आहे. म्हणून स्वरूपातून रूप हे वजा जाऊ शकतं. स्वरूप हे मूळ आहे. स्वरूपापेक्षा रूप हे वेगळं राहू शकत नाही. म्हणून स्वरूपाशी रूपाशी अभेदता आहे. तुकोबारा म्हणतात आम्ही ती एक रूपता केली. विठ्ठल स्वरूप म्हणून या तुकाराम महाराज तुम्ही या मृत्यूलोकामध्ये पुन्हा जन्माला येणं गर्भवास सोप आहे असं म्हणणं हे सगळं म्हणता खरं. पण या जगात दिव्य पुरुषार्थ करणारी मंडळी दिव्य लोकाला जातात. त्या बाबतीमध्ये तुम्हाला काही आकर्षण आहे का नाही? त्याची साधना तुम्हाला माहित आहे का नाही? ती साधना जर तुम्हाला माहित असती तर तुम्ही या गर्भवासाला स्वीकारलं नसतं. या संसाराला ब्रह्मस्वरूप करण्याच्या खटाटोपीमध्ये तुम्ही पडला नसता. निश्चितच तुम्ही वैकुंठाधिक लोकांपर्यंत गेला असतात. तुम्हाला माहित आहे का त्या बाबतीमध्ये? त्याचं उत्तर तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात देतात. तुकाराम महाराज म्हणतात माहित आहे आम्हाला, कारण आमचा अधिकार तेथपर्यंत पोचला पुराणापर्यंत. पाहिली पुराणे धांडोळिली धरुषणे, त्यातला उपदेश आम्हाला माहित आहे, पण त्यातलं साधन उद्भट म्हणजे अत्यंत अवघड आहे. कलियुगातल्या युगाप्रमाणे या कालाप्रमाणे व्यक्तीच्या अधिकाराप्रमाणे न झेपणारी अशा प्रकारची ती साधन आहे. आम्ही त्या साधनाच्या मार्गाला जात नाही. मग आमचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे वैष्णवांचं. विष्णुदासांच्या जवळ एक साधनेची मोठी शक्ती आहे. कोणती शक्ती आहे? आम्हा सोपी वाट वैकुंठीची, आमची सोपी वाट आहे. आम्हाला वैकुंठाला प्राप्त होण्याकरता एक रस्ता सापडलेला आहे. वैकुंठ भुवनी घर केले, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे, केले वैकुंठ भुवनी घर केले. आमच्याजवळ अशी एक शक्ती आहे, नामशक्ती आहे. त्या नामशक्तीच्या द्वारे वैकुंठाला जाण्याची गरज नव्हे, वैकुंठच इथं आणण्याची आमची गरज आहे. एवढी आमच्याजवळ शक्ती आहे. सर्वत्र वैकुंठ केले असे ही शक्ती
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे. वैकुंठाला आम्ही जाणार नव्हे, वैकुंठच आमच्यापर्यंत येणार. आमची मूळ स्थिती जर पाहिली तर वैकुंठाचीच आहे. आम्ही होतो कुठं अगोदर? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही व्यक्तिशःच वैकुंठात राहणार नाही असं नव्हे, इतरांना सुद्धा वैकुंठ सोपं करणार ही शक्ती आमच्याजवळ आहे. आणि ती शक्ती म्हणजे नामशक्ती. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मिळी, गदार ओळी आनंद. हा आमच्या वैष्णवांचा मार्ग आहे. आणि या वैष्णवांच्या या मार्गामुळे आम्हाला वैकुंठ अधिक दिव्य लोकांचं संकट वाटत नाही. सरळ आम्ही त्यापर्यंत आम्ही पोहोचू शकतो. पण आम्ही त्या वैकुंठ लोकांमध्ये राहण्याचं पसंत न करताना या मृत्यू लोकावर येतो. गर्भवासाला सोयीस्कर सुलभ बनवतो. का बनवतो? आमचा फार मोठा हेतू आहे त्याच्यामध्ये. तो हेतू नुसता व्यक्तिशः नव्हे तर तो समाजाचा सुद्धा आहे. हा हेतू तुकोबारा अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतो. सकाळासहित जगामध्ये प्रकट केला. व्यक्तीचीच आवड नव्हे तर याच्याबरोबर समाजाचा सुद्धा फायदा. सकळा जना सहित अखंडित प्रेम सुख घेऊ. 3 अशा प्रकारचे महत्वाचे पद आहे. सर्व जनाबरोबर घेऊ, प्रेम सुख घेऊ आणि अखंडित घेऊ. वैष्णवांचा हा जगातला सर्वात श्रेष्ठ अशा प्रकारचा विशेष आहे की जो विशेष इतरांच्या जवळ नाही. इतरांचं सामर्थ्य असेल एकानं एकापुरतं आणि तोही देखील अधिकारी असेल तर अनधिकाऱ्यापर्यंत पोहोचणार नाही, पुन्हा अखंडित नाही आणि प्रेमसुख नाही. वैष्णवांचा हा विशेष आहे की सर्व जनाबरोबर प्रेमसुख आणि अखंडित. म्हणून माझ्या दृष्टिकोनातून एक अशा प्रकारची एक कल्पना येते. वेद म्हणा, शास्त्र म्हणा, ही जगाच्या कल्याणाची एक कायद्याची बाजू आहे, कायद्याची बाजू आहे. आणि संत ही सुव्यवस्थेची बाजू आहे. जगाचं कल्याण व्हावं म्हणून वेदाने शास्त्राने कायदा तुम्हा आम्हाला सांगितला. पण ज्या वेळेला कायद्यानं सगळं चालत नाही, ठिकठिकाणी कायद्याचा कलम लागू करता येत नाही, मग त्यावेळेला म्हणतात अलीकडे सुव्यवस्था निघाली, टाळा. वेदशास्त्रानं जर जगाचं कल्याण होत नसेल तर संत ही जगाच्या कल्याणाची सुव्यवस्था आहे. म्हणून संतांचं श्रेष्ठत्व जगात अप्रतिम आहे. आई वडिलांपेक्षा देखील संतांचं श्रेष्ठत्व अप्रतिम आहे. आई वडील जीवाला जन्म देतात, जीवन देऊ शकत नाही.
संत जीवाला जीवन देऊ शकतात. आई वडील जन्म देऊन मोकळे होतील, पण जीवनाचा परिचय देऊ शकत नाही. संतांचा ज्या वेळेला सहवास घडतो त्यावेळेला जन्म मरण जाया संत संग, माय बा संतांची बाजू ही सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची बाजू आहे, पुढची बाजू आहे. कायद्यापर्यंतचीच बाजू आहे असं नाही. म्हणून काही वेळेला कल्पना सुद्धा अशी असते की असे आक्षेप का, असं विशेष का. त्याचं एकच कारण आहे की संत हे कालाशी समरस बनतात, व्यक्तीशी समरस बनतात. वेदशास्त्र हे नियमाशी आहे, पण संत मात्र कालाशी आणि व्यक्तीच्या अधिकाराशी समरस बनतात. छोटासा दृष्टांत आठवला सांगतो आणि पुढे चालतो. एक ज्योतिषी, ज्योतिषशास्त्रामध्ये निष्णात, दुष्काळ पडला म्हणून कुठेतरी जगावं या हेतूने आश्रय मिळवण्याकरता एक तो राजाच्या आश्रयाला गेला. सांगितलं मी जे सांगेल ते अचूक अशा प्रकारचं ज्योतिष असेल. बरेच दिवस होऊन गेले होते. त्याचाच मुलगा त्याच दुष्काळाला भिवून तो फिरत 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 योगायोगाने त्याच राजाच्या जवळ आला. खूप दिवस झाले असल्यामुळे दोघांचा परिचय नव्हता. पिता पुत्र असताना सुद्धा दोघांचा परिचय शिल्लक राहिलेला नव्हता, इतका प्रदीर्घ काळ झालेला होता. एके दिवशी राजाने विचारलं, का म्हणाले तुम्ही 8 दिवसाचं भविष्य सांगाल का. त्या वडिलाला विचारलं, त्याने सांगितलं मी 8 दिवसाचं भविष्य सांगतो. म्हणजे काय भविष्य होणार आहे. पुढच्या 8 दिवसानंतर दुपारी 3 वाजता पाऊस पडणार आणि त्या पावसामध्ये एक मासा पडणार आहे. माशाच्या पडण्याचं ठिकाण सुद्धा राजवाड्यापासून त्यांनी एक 10 फुटावर सांगितलं, इथे पडणार आहे. त्या माशाचा रंग पांढरा असणार आहे. हे सांगितल्यानंतर 1 तासानंतर त्याचाच मुलगा आला. का म्हणाले तुम्ही 8 दिवसाचं भविष्य सांगाल का. हो म्हणाले मी सांगू शकतो. काय होणार आहे 8 दिवसानंतर. 8 दिवसानंतर दुपारी 3 वाजता पाऊस पडणार आहे. पावसामध्ये एक मासा पडणार आहे. तो मासा या राजवाड्यापासून 30 फुटावर पडणार आहे. त्याचा रंग तांबडा असणार आहे. दोन्ही ज्योतिर्विद, दोघांचे विषय असे वेगळे वेगळे झाले. पाऊस पडण्याची वेळ एक आली, पण मासा पडण्याचं ठिकाण आणि माशाचा रंग मात्र वेगळा वेगळा. योगायोगाने तर 8 दिवस होत होत वाट पाहत पाहत नेमका 8वा दिवस उजळला. 3 वाजता पाऊस सुरूही झाला आणि पावसामध्ये एक मासा पडला देखील. प्रत्यक्षात मासा पाहण्याकरता गेले, पाहिलं तर तो राजवाड्यापासून बरोबर 30 फुटावर पडलेला आढळला. आणि माशाचा रंग पांढरा नसताना तो तांबड्या रंगाचा मासा दिसू लागला. राजा स्तुती करू लागला मुलाची. तो म्हणालाय पहा, अचूक अशा प्रकारचं ज्योतिष ज्ञान या मुलाला आहे. याच्यासारखं ज्ञान दुसऱ्याला कोणाला दिसत नाही. त्या मुलाला असं वाटलं की कदाचित हे आपल्यापेक्षा वृद्ध आहेत आणि आपल्या स्तुतीमुळे यांच्या ज्ञानावर चुकीचा अशा प्रकारचा भास येतो. तो सांगायला गेला, हे पहा राजेसाहेब म्हणाला माझी स्तुती करू नका तुम्ही. माझं जसं ज्योतिषातलं ज्ञान हे अचूक ठरलं गेलं, तसं माझ्या अगोदर ज्या ज्योतिषाने सांगितलं त्यांचं सुद्धा ज्ञान अचूकच आहे. फक्त फरक आहे एवढाच. त्याने गणित जे केलं तो मासा पडेपर्यंत गणित केलं. आकाशातून पडलेला मासा कुठे पडतो इथपर्यंतच गणित केलं, पुढचं गणित त्यांनी केलं नाही. मी जे गणित केलं ते पुढचं गणित केलं. वेळेप्रमाणे जिथे मासा त्याने दाखवला होता 10 फुटावर पडणार होता तिथेच पडला मासा. पण दुरून पडलेला मासा उसळी खाऊन परत तो 20 फूट दूर गेला. पडत असताना तो पांढऱ्याच रंगाचा होता, पण आघात झाल्यामुळे त्याच्या अंगामध्ये रक्तस्राव असा फिरला गेला, त्याच्यामुळे त्याचा रंग तांबडा झाला. त्यांचंही ज्योतिष ज्ञान बरोबर आहे आणि माझंही ज्योतिष ज्ञान बरोबर आहे. तसं वेदशास्त्र आणि संत या दोघांमध्ये भेद जरी वाटत असला तरी दोघांचं बरोबर आहे. विठाला विठाला अशा करता बोलत होतो. संत अट्टहास हा सांगतात की आमच्या या कृत्यामागे आमचा तो फायदा तर आहेच आहे, पण त्याबरोबर जगाचा फायदा आहे. तुका म्हणे जना सकळा सहित
घेऊ अखंडित प्रेम सुख. प्रेम सुख असं एकच सुख आहे की जे प्रत्येक क्षणाला घेण्यासारखं आहे. इतर सगळी जी सुख आहेत त्या सुखाला काल मर्यादा आहे. ब्रह्मसुख घेता येत नाही, ब्रह्मसुख होता येतं, घेता येत नाही. आणि प्रेमसुख न होता घेता येतं. घेण्याकरता तो वेगळा असावा लागतो. भोगता तो निराळा तेने गोडे निवडिली, भोगता तो निराळा तेने गोडे निवडिली. जन खाती जळा, जन खाती जळा, वृक्षापुलिया फळा, वृक्षापुलिया फळा. भोगता तो निराळा तेने गोडी निवडली. वेगळं राहून गाय वासुदेव वासुदेवा, भिन्न नाही अनेका नावा. दान जाणून करी हवा, न ठेवी उरी काही ठेवागा. ज्याला ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती म्हणतात, या भक्तीचा आस्वाद तुकाराम महाराज म्हणतात आम्ही घेऊ. पण आम्ही घेत असताना त्याचा फायदा जगाला सहज होतो. यांनी जर या भक्तीचा फायदा जर घेतला नसता तर तुमच्या आमच्या वाट्यापर्यंत हे ज्ञान, हा लाभ आला नसता. म्हणून आता दिवसचारी खेळी मेळी, हे जे जीवन आहे भगवत भक्ताचं असणारं जीवन म्हणजे संसारातली जी काही क्रिया आहे ती क्रिया जगत असतानाचं जीवन, ते खेळीतलं जीवन. आणि मेळीतलं जीवन म्हणजे मिळविली मांदी वैष्णवांची. वैष्णवांची मांदी मिळवत असताना जाती, वय, ज्ञान, वैभव या कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही. भक्ती सुखाचा आस्वाद घेता घेता सर्वांना एकच अशा प्रकारच्या उदात्त अंतःकरणाने हाक मारली, या तुम्ही, या रे लहान थोर, या ते भलते नारे नर, करावा विचार न लगे चिंता कोणाशी. सर्वांना एकत्रित केलं आणि एकत्रित करून आपल्या जीवनातला अद्वितीय अनुपम सर्वश्रेष्ठ जो लाभ आहे तो प्रेम सुखाचा लाभ सर्वांना देण्याकरिता सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्या रे होऊ नका रान भरी. हा प्रयत्न जो केला, ज्या शक्तीनं केला, अवघात संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या भगवदानुभूतीतून केलेला हा जो प्रयत्न, हा प्रयत्न सर्वांच्याच अशा प्रकारचा सोयीस्कर झाला. त्यामुळे जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या अस्मिता सर्वोच्च भावानं प्रगट करतात. अभंगाचा भावार्थ झालेला आहे. तत्पूर्वी संप्रदायपूर्वक भगवान परमात्म्याचं चिंतन करू. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई.
मी मुक्त झाले भेणे गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभतो, अवघाचे संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या जगद्गुरु तुकाराम महाराज आपली अस्मिता प्रगट करतात, अभिमान प्रगट करतात. करावा का? ज्याच्या जीवनामध्ये यत्किंचित अभिमान का राहिला त्याच्या जीवनातले सर्व आत्मशक्ती संपल्याशिवाय राहत नाही. भगवंताची प्राप्त झालेली जवळीक स्वल्पशा अभिमानामुळे तत्काळ दूर होते. अभिमान नाही तुका म्हणे त्यासी, नेदी आणि काशी धरू देवा. यत्किंचित जरी अभिमान झाला तरी तिळभरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. असा नियम असताना तुकाराम महाराज एका श्रेष्ठ उंचीच्या जीवनाला पुढे घेऊन त्याही पेक्षा आपली बाजू श्रेष्ठ सरस अशा प्रकारची मांडतात. हे मांडत असताना ही अस्मिता का बाळगतात आणि बाळगल्यानंतर आत्मानुभूतीमध्ये काही प्रतिबंध येत नाही का? दुसरी एक बाजू, गर्भवास आम्हाला सोपा म्हणतात. गर्भवास सोपा असू शकतो का? ब्रह्मविद्या पुरुषांना सुद्धा तो गर्भवास सोपा वाटला नाही. सोपा वाटला असता तर लपून बसण्याचं कारण पडलं नसतं. मग यांनाच तो सोपा का? जगातला नियम सर्वांना सारखा असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्येच तो नियम अपवाद ठरतो का? आणि ठरत असताना तो कोणत्या शक्तीवर ठरत असतो याचं चिंतन थोडक्यामध्ये करायचं आणि सेवा समर्पण करायची. विठ्ठल विठ्ठल. काही तत्वज्ञानातले जे नियम आहेत ते भक्तीच्या क्षेत्रामध्ये लागू पडतातच असं नाही. तत्वज्ञानामध्ये यत्किंचित अभिमानाला कुठेही थारा नाही. भगवत पूज्यपाद शुकाचार्यांचं उदाहरण आपल्याला माहित आहे. शुकाचार्यांना अशी कल्पना आली की आपल्या पित्यापेक्षा देखील आपला थोडासा अधिकार उच्च आहे, अशी मनात थोडी कल्पना झाल्याबरोबर ब्रह्मावस्था त्यांची विचलित झाली. अभिमान प्राप्त झाला. जनक राजाकडे जावं लागलं. एवढा देखील अभिमान तिथे खपत नाही. पण भक्तीमध्ये मात्र अभिमान खपतो. भक्तीमध्ये काम खपतो. भक्तीमध्ये क्रोध खपतो. फक्त प्रकार एवढाच आहे की त्याची विषयाची मोहर बदलावी लागते. जे अहंकार वाहात अंगी, आम्ही हरीचे भूषवावया लागी. अहंकाराचा विषय वेगळा आहे. ब्रह्मवेत्त्या पुरुषाच्या बाबतीमध्ये जर त्याने जर अहंकाराचा विषय जर संसार पुढे आला तर सर्वच्या सर्व ब्रह्मज्ञान संपत. पण भगवत भक्ताच्या बाबतीत मध्ये मात्र अपवाद आहे. भगवत भक्तानं जेवढा जेवढा भगवत भक्ती विषयक मिळवलेला अभिमान आहे तो अभिमान भक्तीमध्ये शक्ती देणार आहे. भक्तीची असलेली कामना जितकी जितकी वाढवावी तितकी तितकी प्रेमाचा आनंद देणारी आहे. नेगे 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 माझी वाचा विसावा, नेगे 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 माझी वाचा विसावा. नेगे 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 माझी वाचा विसावा, नेगे 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 माझी वाचा विसावा. तुका म्हणे हवा 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 साधावा, तुका म्हणे हवा 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 साधावा. विठाबाई विश्वंभरे भवचेदके दावोनिया. तुका म्हणे हवा हवा भक्तिरस प्राशन करत असताना निर्माण होत असणारा जो काही इच्छेचा प्रकार आहे, ज्याला आपण दुसऱ्या शब्दामध्ये काम म्हणू,
तो काम किती जरी वाढवला तरी तो बाधक होतच नाही. पोट सेविता न धाये, भूक भुकेलीच राहे, तुका म्हणे पाहे कोण वास मुक्तीची. भक्ती क्षेत्रामध्ये वाढवलेला काम, भक्ती क्षेत्रामध्ये यदा कदाचित वाटत असणारा दंभ जरी तो बाधक करत नाही. भक्ती क्षेत्रात मिरवलेला अभिमान, म्हणावा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस. अभिमान मिरवा, कारण तो अभिमान भगवान परमात्म्याच्या चरणारविंदी एकरूप होतो. त्यामुळे भक्ती क्षेत्रामध्ये वाटत असणारे हे जे विकार आहेत, हे विकार विकार राहत नसून ते विचारापेक्षाही देखील श्रेष्ठ अशा प्रकारचे, वैभव संपन्न अशा प्रकारच्या बाजू बनत असतात. म्हणून तुकाराम महाराज अस्मिता जरी प्रगट करत असतील तरी ती दोष ठरत नाही. इतर बाजूची जी अस्मिता असते त्या अस्मितेमध्ये स्पर्धा असते, श्रेष्ठ कनिष्ठ भाववृत्ती असते. ज्या ज्या ज्ञानामध्ये स्पर्धा आहे ते ज्ञान किती उच्च असू द्या, ते ज्ञान श्रेष्ठ ठरू शकत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये या अहंकारामध्ये स्पर्धा नाही. आणि अहंकारामध्ये जर स्पर्धा असती तर तुकाराम महाराजांनी सर्वसामान्यांच्या पायाला लागण्याचे उच्चार काढले नसते. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. एवढा अशा प्रकारचा निरभिमानपणा मिरवला नसता. एकीकडे हा निरभिमानपणा, तर दुसरी बाजू जर पाहिली तर केवढी मोठी अस्मिता आहे. आम्हा विष्णुदासा सुलभ होतो. का सोपा? त्याचं कारण आम्ही विष्णुदास म्हणून सोपा. प्रत्येकाची शक्ती काही वेगळी वेगळी असते. मी माझं जे दुसरं चिंतन आहे त्या दुसऱ्या चिंतनाकडे आता वळतोय की तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला गर्भवास सोपा आहे. कशामुळे तो सोपा आहे? काय शक्ती आहे तुमच्याजवळ ती सोपी असण्याची? सर्वसाधारणपणे शक्तीचे 3 प्रकार असतात. एक शक्तीचा प्रकार आहे कर्मशक्ती, दुसरी शक्ती संकल्प शक्ती आणि तिसरी शक्ती इच्छाशक्ती. सर्वसामान्य माणसाजवळ जी शक्ती असते ती क्रियाशक्ती, ज्याला आपण कर्मशक्ती म्हणतो. आपण आज जे मिळवतो ते यदा कदाचित भूतकालातल्या कर्माच्या शक्तीद्वारे मिळवलेलं आज मिळवतो. भवितव्यामध्ये आपण जे मिळवणार आहोत ते आजच्या वर्तमान कालाच्या कर्माच्या शक्तीतून मिळत असतं. म्हणून संसारामध्ये जेवढं काही मिळत असतं ते सर्वच्या सर्व कर्मानेच मिळत असतं. कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, कर्माच्या विना काहीही मिळू शकत नाही. त्याला संत त्याला काही वेळेला प्रारब्ध सुद्धा म्हणतात. प्रत्यक्षात भोगाला उत्थापित अवस्थेत प्राप्त झालेलं जे काही कर्म त्याला प्रारब्ध असं सुद्धा म्हणतात. प्रारब्धेची भरे पोट, तुका करेना बोबाट, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, सोस करसी वाया, भजमना पंढरी राया. जीव जी जी काही मिळवत असतो ते कर्माविना मिळवू शकतच नाही. हा अबाधित सिद्धांत. जरी कर्मविरहित मिळवण्याची इच्छा असली, मनसा चिंतितम कार्यम दैवम अन्यत्र चिंतयेत. दैव वेगळंच अशा प्रकारचं जर चिंतन करत असेल, दैव ज्या कर्मशक्तीवर निर्माण होतं ती कर्मशक्ती जर वेगळी असेल तर इच्छाशक्ती जीवाची पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून सामान्याच्या जवळ असलेली शक्ती ती आहे कर्मशक्ती. मनुष्य लोकातली कर्मशक्ती एवढी बलाढ्य आहे, ती एकच जन्म नव्हे अनेक जन्मच्या जन्म पुरण्याची शक्ती या कर्मशक्तीमध्ये. केवढी भयानक कर्मशक्ती आहे. त्या महाभारतातला प्रसंग ज्या वेळा भीष्म पितामह शरपंजरी पडलेले आहेत, 6 महिने वाट पाहावी लागते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चिंतन केलं, जवळ बोलवलं आणि आपलं निवेदन मांडलं. भगवान, एक तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे. काय प्रश्न विचारायचा आहे? यावत जन्म माझ्याकडनं पाप घडलं नाही आणि अशा प्रकारच्या यातना मला का भोगाव्या लागल्या? केवढा मोठा आत्मविश्वास असेल, केवढी मोठी ही मंडळी. वैकुंठवाशी गुरुवरे मामासाहेब सांगत असत, गुरुनाम गुरु जोग महाराजांचा आत्मविश्वास. एकदा म्हणतात, नाशिकला स्नाना करता गेले असताना संकल्प सोडण्याकरता भटजीबांनी त्यांना संकल्प सोडण्याचे सांगितलं. म्हणाले, पापोहम पापकर्माहम पापात्मा पाप संभवा. जोग महाराजांचा जबरदस्त आत्मविश्वास सांगितलं, या जन्मात मी पापच जर केलं नाही तर संकल्प सोडायचं काय कारण आहे?
केवढा मोठा आत्मविश्वास असेल. भीष्माचार्यांचा आत्मविश्वास, माझ्या आयुष्यामध्ये मी जर पाप केलं नाही तर भगवान कशामुळे मला हे भोगावं लागतंय. भगवान सांगतात, भीष्माचार्य, हे तुम्हाला आठवत नसेल, तुम्ही लहान असताना एक सरडा बाणाच्या टोकानं उचलला आणि कुंपणावर फेकला. फेकलेला सरडा 6 पळ कुंपणावर राहिला. त्याचं व्याज म्हणून तुम्हाला 6 महिने या बाणाच्या टोकावर पडावं लागतंय. केवढी कर्मशक्ती बलाढ्य आहे. म्हणून या मानवी जीवनामध्ये तुमच्या आमच्यात होत असणाऱ्या हालचाली, भोग प्रवृत्ती आणि भोगाची जी काही साधनं आहेत, भोगाची जी काही परंपरा आहे, या सगळ्या बाजू आहेत, ह्या सगळ्या कर्माच्या आवर. या कर्माविना प्राप्त होऊ शकत नाही. कर्मविरहित एक प्रकारची शक्ती आहे, तिला संकल्प शक्ती असं म्हणतात. या विश्वाचं सृजन करण्याकरता ज्या वेळेला ईश्वराने आपल्या मनामध्ये संकल्प निर्माण केला आणि त्या संकल्पाचा परिणाम एकोहम बहुश्याम, मी एकट्यानं विविध रूपानं व्हावं, त्याचा परिणाम असा झाला, त्याचा संकल्प त्या झाला प्रसवता ओ. नुसता संकल्प करण्याचा परिणाम सर्व विश्वाची उत्पत्ती झाली. त्याच्याकरता त्याला कर्म करत बसावायचं कारण पडत नाही. ईश्वराची शक्ती ही संकल्प शक्ती आहे, जीवाची शक्ती ही कर्मशक्ती आहे आणि संतांची शक्ती ही इच्छा शक्ती आहे. विठाला विठाला. इच्छाशक्तीची जे महात्म्य असतात आपल्या इच्छेप्रमाणे येतात. यावं वाटेल त्यावेळेला येतात, जोपर्यंत राहावं वाटतं तोपर्यंत राहतात आणि ज्या वेळेला जावं वाटतं त्यावेळेला जातात. राहत असताना काय करायचं ते देखील आपल्या इच्छाशक्तीनं करतात. म्हणून येण्यात स्वतंत्र, राहण्यात स्वतंत्र, जाण्यात स्वतंत्र. हे का स्वतंत्र? वैष्णव म्हणून स्वतंत्र, विष्णूचे दास म्हणून स्वतंत्र. जी शक्ती विष्णूला नाही ती सुद्धा शक्ती या वैष्णवांच्या जवळ प्राप्त होते. काही वेळा असं घडतं की मालकाजवळ जी शक्ती नसते ती दासाजवळ सुद्धा अधिक शक्ती असते. दासाचा तो महिमाच असतो. विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होताचे. गुरुवरे धुंडा महाराज एक दृष्टांत सांगत असं थोडक्यात सांगतो आणि पुढे चालतो. एका राजधानीजवळ एक वाघ आला म्हणाले. आल्यानंतर राजा अहिंसक प्रवृत्तीचा त्याने सर्क्युलर काढलं की जो कोणी वाघ जिवंत पकडून आणून देईल त्याला 1 किलो वजनाचा चांदीचा तोडा देण्यात येईल. योगायोगाने एक वृद्ध मनुष्य, त्याला काही वर्म माहीत असल्यामुळे त्याने तो वाघ नेमका कानाला पक्का पकडला, राजवाड्यामध्ये आणला. राजाने तो वाघ एका पिंजऱ्यामध्ये बंदिस्तही केला. बंदिस्त केल्यानंतर त्याचा मोठा गौरव केला. अलीकडच्या भाषेत त्याला राष्ट्रीय पुरस्कार म्हणतात. त्याला काय द्यायचा तो राष्ट्रीय पुरस्कार देखील देऊन टाकला. जिकडे तिकडे त्याची वाहवा व्हायला लागली. दूरदेशी असलेला त्याचा मित्र आपल्या मित्राचा विजय लक्षात घेऊन त्याच्या भेटी करता आला. आल्यानंतर त्याची भेटगाठ झाली, आदान प्रदान, बोलणं चालणं, प्रेमाच्या गोष्टी झाल्या. प्रेमाच्या गोष्टी झाल्यानंतर याच्या सत्काराकरता याने आपल्या सौभाग्यवतीला चहा आणण्याकरता सांगितलेलं होतं. योगायोगाने जुन्या काळातले ते असे प्रकार लेणे. याच्या बायकोच्या दोन्ही पायामध्ये तोडे 2 होते. हा जो मित्र होता याचं सहज लक्ष पायाकडे गेलं आणि त्याने विचारलं, का रे तुझ्या एकाच पायात तोडा पण तुझ्या बायकोच्या दोन्ही पायात 2 तोडे, काय भानगड आहे? तुम्हाला भानगड वगैरे काही नाही, हे खरंच आहे. काय खरं आहे? वाघाचे कान पकडण्याची माझी ताकद म्हणून माझ्या एकाच पायात तोडा, पण माझे कान पकडण्याची तिची ताकद म्हणून तिच्या दोन्ही पायात 2 तोडे. दृष्टांत संपला. मी कशा करता सांगितला, विष्णूमध्ये जी ताकद नाही ती विष्णूच्या दासामध्ये ताकद आहे. विष्णू कुठल्याही वेळेला जन्म घेऊ शकत नाही, गर्भवासामध्ये येऊ शकत नाही. विष्णूला जन्म घेण्याकरता पृथ्वीवर खूप पाप व्हावं लागतं. पाप जर कमी पडलं तर नारदासारख्यांना जाऊन पापामध्ये भर घालावी लागते. आणि ज्या वेळेला सुयोग्य काल येईल त्यावेळेला विष्णूला अवतार घेता येतो. पण विष्णू दासाला मात्र पाहिजे त्यावेळेला अवतार घेण्याची शक्ती आहे. हा शक्तीचा प्रकार विष्णूच्या भक्तीमध्ये येत असल्यामुळे दासाच्या ठिकाणची असणारी अप्रतिम शक्ती, त्या अप्रतिम शक्तीचा एक प्रकारचा गौरव गरिमा
जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये करतात. आम्हा विष्णुदासा सुलभतो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे जना सकळा सहित घेऊ अखंडित प्रेम सुख. अवघाचे संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या. जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल.